हाय सर्वांना, संध्याकाळ. कशी आहात? मला 2 दिवस झालं तब्येतच बरी नाही आणि आता झोपूच नाही उठून. काही इकडं पोरांनी जेवण गेले तर ताट तशीच ठेवल्यात. कढई तर भाजी नाही बरं का, पण कढई पण बुडी ठेवली, टोपल्यात पण काय नाही. आज कमी पडल्यात चपाती, तर नुसता कालवा उठला 4 वाजल्यापासून. आता 6 वाजल्यात आणि उन्हाळ्यात अजून ऊनच आहे थोडं थोडं. 6 वाजता पण बरेच दिवस असतो. म्हणलं आज यावं पटपट उरकून, कारण की जसं फार दुपारपासून माझ्या मागे कालवा लावला आहे. चपात्या नाही तर तिला करायला कटाळा येतो ना, असं तसं ना. आजच थोड्याशा कमी चपात्या केल्या तर एवढा कालवा उठला. म्हणलं लवकरच उरकून घ्यावं आणि चुलीवरच करते ना, त्याच्यामुळे चूल पेटायला ह्याला टाईम बराचसा लागतो. पाऊस पण आभाळ आले मग काय माहिती येतोय का नाही. 2-3 दिवस झाला नाही पाऊस. 2 दिवस लय पाऊस झाला होता. लय म्हणजे काय सांगायचं. आता इकडच्या साईडने आता पाऊस येत होता, ह्या साईडने आता आत पाऊस येत होता. सगळं गरम होऊन आता भिजून गेलं होतं. आमचं बसायला सोबत जागा नव्हती मला तर. मी तर 2 पायावरच बसले होते आणि पुन्हा जरा पाऊस उघडल्यावर मी उठून त्या घरात गेली. त्या घरात नाही गळत काय नाही, कारण कागद आहे नावर, त्याच्यामुळे नाही गळत. ते पण गळत नाही, पण तिथून पाणी येतं आणि नेमकं त्या साईडनेच पाऊस यायला लागला होता त्या दिवशी. त्याच्यामुळं सगळं गळून गेलं होतं. त्या दिवशी मी स्वयंपाकच केला नव्हता, भात केला होता, कारण की तिथं सगळं ओलं होतं. बसायला पण उभं राहायला पण जागा नव्हती. पावसात नाही भिजले काय नाही, काहीतरी सर्दी झाली, डोकं ही तापण ही मरणाचा दिवस झोपूनच होते. आताच उठले. भांडी ही गोळा करून घासायच्यात, घरं ही झाडून घ्यायच्यात, कपडे ही ठेवली होती काढून. पोरं तर काही काम ऐकत नाही तर नुसती त्याच्या नादाचं असतात. तिकडे फिल्टर पाणी आणावं लागेल 1 जार भरून, कारण बोरची पण मोटर चालू केली नाही, त्याच्यामुळं स्वयंपाकाला पाणी पण नाही. 4च पाणी लागेल स्वयंपाक. घेतला आवरून पटपट. कुत्रे पण दारात येऊन उभा राहिले. चपाती नाही शिल्लक तर त्याला तरी कुठलं टाकावं. परत जरा जास्त पहिली करून पटकन चपाती कुत्र्याला टाकते, त्याला पण भूक लागली असून तसा येत नाही ते. अजून बराच दिवस मला टाईम आहे, म्हणलं घ्यावा करून. त्या दिवशी पावसाने एवढंही केलं होतं तर नुसतं भात करूनच सगळी झोपली होती. पोरांची पोटं पण नव्हती भरली. पोरं त्या दिवशी पण लय कालवा करायची, म्हणायची लवकरच करीत नाही, पावसाच्या आधीच करीत नाही. आता रोज 8 दिवस झाले येत होतं वारा आणि आभाळ आणि पाऊस काय येतच नव्हता. त्याच्या हिशोबात केलं नाही तर अचानकच येत होते. एक दिवस आला होता, पण हे एवढं इकडून वारं होतं ना, त्याच्यामुळं इकडं मग गळत नाही. इकडं एकतर पत्रा नाही, काहीच नाही, नुसतं साड्यांनी लावलेलं. इकडून अख्खा आलं होतं, सगळं बुजलं होतं संपूर्ण. त्या रानातलं कामं करून येते की कुणाला जातो आणि ते पण जातात मग भूक लागते ना त्यांना रानातलं काम करून. मग कालवा करते तर म्हणलं आज यारवाळीच करून घ्यावं. आपलं डोकं पण नाही आता ठीक, दमादमाने लवकरच करून घ्यावं. लाईट पण येते का नाही काय माहिती. लाईटीचं तर काय खरं नाही. लाईटीन तर एक तर कधी येते कधी नाही येत, मनावरच आहे त्यांच्या. कधी सोडत्या तर कधी नाही पण सोडत. त्यांनी एक अक्कल जायची बारी झाली त्या लाईटीची. आधी म्हणली सबस्टेशनचं काम चालू आहे आणि पुन्हा आता झालंय तर 30 तार आहे, अजून काही बदल नाही झाला. या अंधारात कसं माणूस करतं, ज्याचे त्याला माहिती रानातल्या लोकांना. कोणाला काय समजणार नाही. लाईटचा लय प्रॉब्लेम आहे. अंधारातच करावं लागतं. मोबाईलला चार्जिंग नसते, काय नसते. आली तर आली कधी आणि कधी येत पण नाही. दिवसभर सोडत्या आणि संध्याकाळी ना नेमलक्ष्मी यायच्या टायमाला घालवतात. कधी पण 7-8 वाजता येतात. दिवसभर नाही सोडून दिवस मावाच्या टायमाला सोडल्यावर नाही का होत, तसं करीत नाहीत अजिबात. घेतली म्हणून भांडी ही ठेवल्यात आणून. आता काय चूल पेटवायची, लाकडं आणायचं तर दिवस मावळायला लागलाय. आता काय थोडंसं अंधार आहे घरात, त्याच्यामुळे काय एवढं स्पष्ट पण दिसत नाही. आणि असं म्हणतात 10 वाजताच लाईट यायची. मग काय आता पटपटावरून भाजी करूच तर अंधार पडणं हाय. थोडी मोबाईलला चार्जिंग जेवून घेता येईल. दिवसभर सोडतात आणि ह्या टायमाला सोडत नाही तर निम्याराच्याला सोडतात 10 वाजता माणसं झोपायच्या टायमिंगला. काय उपयोग आहे त्या लाईटीचा? मग ह्या टायमिंगला सोडू नाही होय. अंधारच सारा अंधारच.
आता घेते चपात्या आणि भाजी करून घेते उरकून. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्रायबर करा, कमेंट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.